एक्झाम फॉर्म भरण्याच्या काही याच्यामध्ये गडबडीमध्ये आहेत, काही एक्झाम फॉर्म भरू राहिलेत, काही जण ट्रॅव्हल करत असतील, घरी जात असतील, सगळं काही फॉर्म वगैरे सबमिट करून. तर तुमच्यापैकी कोणी राहिलं असेल एक्झाम फॉर्म भरायचं, त्यांनी उद्या येऊन एक्झाम फॉर्म सबमिट करा. ठीक आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहत होतो, पहा इक्विसेटमची मॉर्फोलॉजी आपण पाहिली, रूट, स्टेम आणि लीव्ज. त्याचबरोबर ॲनाटॉमी देखील आपण या ठिकाणी पाहिली. जे काही स्टेम आहे इक्विसेटम मध्ये, दोन प्रकारचे स्टेम आहे. एक आहे अंडरग्राउंड स्टेम आणि दुसरा आहे एरियल स्टेम. हा, हॅलो अश्विनी, बीसे सर बोलतो. हा बरं ठीक आहे. काय नाही, ते लेक्चर होतं, लेक्चरला जॉईन करायला सांगायचं होतं, पण आपली फॉर्म भरायचे लागले. ठीक ठीक आहे. तर याच्यामध्ये पहा की जे काही इक्विसिस्टम आहे, या इक्विसिस्टम मध्ये आपण बघितलं की अंडरग्राउंड रायझोमॅटस स्टेम आहे आणि एरियल स्टेम देखील आहे. तर या दोनही स्टेम मध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारची मॉर्फोलॉजी पाहायला मिळेल. जे काही एरियल स्टेम आहे, हे एरियल स्टेम क्लोरोफिलस स्टेम आहे. म्हणजेच काय की ज्या ठिकाणी, किंवा फोटोसिंथेटिक स्टेम आहे, ज्या एरियल स्टेम मध्ये आपल्याला क्लोरोफिल पिगमेंट असलेले पाहायला मिळतात. त्याच्यावरती रिजेस आहेत, रिजेस आणि ग्रूज आहेत. आणि त्यामुळे ज्यावेळेला आपण ट्रान्सफर सेक्शन या स्टेमचं घेतो, त्यावेळेला आपल्याला असं स्ट्रक्चर आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतं. तर आउटर लेअर जो येतो इपिडर्मिस, या एपिडर्मिस मल्टीलेअर्ड एपिडर्मिस आहे. त्याच्या आतमध्ये यू कॅन ऑब्झर्व दी व्हॅलिक्युलर कॅनल्स, ठीक आहे ना, एअर कॅनल्स आपण ज्याला म्हणूया थोडक्यात, की ज्या ठिकाणी एअर जी आहे, हवा जी आहे, ही स्टोअर केली जाते. अशा प्रकारचे हे एअर कॅनल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग सेंटरला याप्रमाणे अशी सर्क्युलर मॅनरने व्हॅस्क्युलर सिस्टीम किंवा व्हॅस्क्युलर बंडल्स आपल्याला यामध्ये इथं पाहायला मिळतात. So in this you can observe the vascular bundles inside to the endodermis or endothecium. असा प्रकार होतो. उद्यापासून डेटा सेव्ह केला पाहिजे, म्हणजे दुपारच्या लेक्चरला डेटा पुरत नाही, ते बोर वैताग काय रोज असं नेटवर्कचा प्रॉब्लेम. तर याच्यामध्ये पहा, याप्रमाणे हे स्टेमचं ट्रान्सफर सेक्शन आपल्याला या ठिकाणी दिसेल, ज्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत. सेंटरला एम्प्टी स्पेस आहे, याला होलोपीथ असं म्हणतो आपण. आता हे होलोपीथ म्हणजे काय, जसं एखादा बांबू कसा असतो त्याप्रमाणे सेंटरचा पार्ट जो येतो, सेंटरचा पार्ट हा रिकामा असतो, साईडला मात्र याप्रमाणे हे काही कॅनल्स, व्हॅलिक्युलर कॅनल्स आपल्याला असलेले आपले पाहायला. तर हे सर्व काही स्ट्रक्चर आपल्या यामध्ये या इक्विसेटमच्या स्टेम मध्ये असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर आता जे काही स्टेम आहे, या स्टेम वरती स्टोमॅटा, त्याचबरोबर क्लोरोफिल पिगमेंट, स्क्लेरेन्कायमॅटस टिश्यूज किंवा स्क्लेरेन्कायमॅटस झोन, कॉर्टिकल झोन, हे सर्व काही आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. ऑन दी स्टेम यू कॅन ऑल्सो ऑब्झर्व दी स्मॉलर साईज ऑफ लिव्स. लिव्स जे असतात हे अगदी स्मॉल साईजचे, स्केल लाईक लिव्स आपल्याला पाहायला मिळते. न्यू लिव्स अँड ब्रांचेस ऑफ इक्विसेटम, they are produced at the apical meristem at the nodal region, and most of the length of the stem are due to activity of intercalary meristem located just above each node. And in this, the activity of intercalary meristem causes rapid elongation of the internodal regions. And inside to that stem you can observe the ectofloic siphonostem. जे काही व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत बघा सेंटरला, हे व्हॅस्क्युलर बंडल जे आहेत हे एक्टोफ्लोइक सायफोनोस्टील या टाईप मध्ये आहे. म्हणजे काय असतं पहा याच्यामध्ये, ज्यामध्ये so in this tail you can observe the outer endodermis or endodermal layer surrounded to the vascular bundle. So an inner endodermis which is also present in some species of equisetum, where the endodermis is followed by a single layer of pericycle, and inside to that the vascular bundles are arranged in a ring. आतल्या बाजूला जे काही व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत, झायलेम फ्लोएम पासून तयार झालेले जे काही टिश्यू आहेत, त्या टिश्यू पासून तयार झालेले जे काही बंडल्स आहेत, ते बंडल्स आपल्याला सेंटरला असलेले पाहायला मिळतात, की ज्यामध्ये
You can observe the ridges in position and alternate with the vallicular annals of the cortex. Then the vascular bundles are conjoined, collateral, and closed type. In the mature vascular bundles, protoxylem is disorganized to form a कॅरनल कॅव्हिटी विच लाईज अपोजिट टू द रिजेस. साधारणतः या प्रकारचं आपल्याला स्ट्रक्चर यामध्ये पाहायला मिळतं. मग यासोबतच हे जे काही इक्विसिटम आहे तुम्ही जरा व्यवस्थित जर क्लिअरली जवळून जर बघितलं तुम्हाला जर दिसत असेल स्लाइड ही व्यवस्थित, यामध्ये या स्टेमवरती अशा प्रकारचे रिजेस आणि इथं पहा ह्या काही अशा स्मॉल स्केल लाईक लिव्ज आपल्याला इथं पाहायला मिळतात. आहे की नाही, एकदम स्केल म्हणजे जसं की माशाच्या पाठीवरती जसं स्केल असते, माशावरती जसं स्केल असते त्या साईज मध्ये किंवा त्या प्रकारे थोडक्यात स्मॉल साईज मध्ये आपल्याला हे स्केली लिव्स आपल्याला या ठिकाणी नोड रिजनला पाहायला मिळतील. आणि मग ऍट द मॅच्युरिटी याच स्टेमवरती, फर्टाईल स्टेमवरती म्हणा किंवा मग प्रत्येक स्टेमवरती या प्रकारे असा स्पोरोफिल आलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा स्पोरोफिल यावरती डेव्हलप होईल. यासोबतच आपल्याला या इक्विसिस्टम मध्ये पहा काही कॅरेक्टर्स आपल्याला इतर बाकीची कॅरेक्टर देखील पाहायला मिळतात. कोणती कॅरेक्टर आहेत, जसं की झेरोफायटिक फीचर्स देखील आपल्याला ह्या झेरोफायटिक प्लांट मध्ये पाहायला मिळतात. झेरोफायटिक कॅरेक्टर म्हणजे काय की अशा प्रकारचे प्लांट की जे कमी पाण्याच्या ठिकाणी देखील येऊ शकतात, कमी पाण्याच्या ठिकाणी वाढू शकतात. ज्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये वॉटर आहे, पाणी आहे, अशा ठिकाणी ग्रो होणारे प्लांट ज्याला झेरोफायटिक प्लांट असं म्हणायचे. म्हणजे एक्झाम्पल जर बघितलं जसं ॲलोवेरा असेल, कोरफड असेल, नंतर मग बाबूळ असेल, कण्हेर असेल, आहे की नाही, पानफुटीची वनस्पती असेल, अशी जी काही प्लांट असतात ही काय असतात, ही झेरोफायटिक प्लांट आहेत. कमी पाण्याच्या ठिकाणी आपल्याला वाढणारी ही प्लांट आपल्याला पाहायला मिळतील. त्या प्रकारची हॅबिट देखील आपल्याला या इकोसिस्टम मध्ये पाहायला मिळतील. त्यामध्ये रिजेस आणि फरोज जे आहेत त्याचबरोबर सिलिकाचं डिपॉझिशन आपल्याला या प्लांटमध्ये झालेलं पाहायला मिळतं. सनकन स्टोमॅटा या ठिकाणी आहे. स्क्लेरेन्कायमॅटस हायपो काय म्हणतात त्याला, स्क्लेरेन्कायमॅटस हायपोडर्मिस या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. आता म्हणजे काय की थिक वॉल्स आहे, संकन स्टोमॅटा. त्याचबरोबर लीफ एरिया जो आहे तो रिड्यूस होऊन या ठिकाणी स्केली लीव्ज आपल्याला झालेले पाहायला मिळतात. फोटोसिंथेसिस जे आहे ते लीफ मध्ये होण्याच्या ऐवजी या ठिकाणी स्टेम मध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. एवढी सगळी काही झेरोफायटिक फीचर्स आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. तुम्ही निवडुंग बघितलं असेल, निवडुंग माहिती आहे तुम्हाला, पहा अपोन्शिया किंवा निवडुंग जे असते त्यामध्ये देखील लीफ आणि स्टेम जे ते एकत्र झालेले असतात, त्याचं मॉडिफिकेशन झालेलं असते, त्यामुळे त्या ठिकाणी झेरोफायटिक हॅबिट आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारची हॅबिट आपल्या या प्लांटमध्ये देखील पाहायला मिळेल. त्याचबरोबर हायड्रोफायटिक कॅरेक्टर जे आहे, म्हणजे जे काही इक्विसिस्टम अगदी पाणथळ ठिकाणी पाण्यामध्येच वाढते, अशा प्रकारच्या प्लांटमध्ये काय आपल्याला फीचर्स पाहायला मिळतील. तर त्याच्यामध्ये बघा वेल डेव्हलप्ड एरेशन सिस्टीम, किंवा ज्याला आपण म्हणूया, आपण बघितलं मगाशी की जी एअर चॅनल्स आहेत, व्हॅलिक्युलर कॅनल्स आपल्याला या प्लांटच्या स्टेम मध्ये पाहायला मिळतात. आतमध्ये सेंटरला एअर चॅनल्स आहेत किंवा व्हॅलिक्युलर कॅनल्स आहेत की ज्यामध्ये हवा किंवा गॅस जो आहे, ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, तो या ठिकाणी काय होतंय, स्टोअर होतो. याचबरोबर इट रिड्यूस द व्हॅस्क्युलर एलिमेंट्स ऑल्सो. व्हॅस्क्युलर बंडल्स मध्ये बाकीचे जे काही एलिमेंट्स असतात, जसं की झायलेम सोबत तर मग झायलेम पॅरेंकायमा असतो, फायबर्स असतात, ही या ठिकाणी ॲब्सेंट. मग आता लिव्ह जे आहेत या इक्विसिस्टम वरती, लिव्ह जे असतात ते लिव्ह आर स्मॉल सिम्पल स्केल लाईक आयसोफायलस, म्हणजे एकाच टाईपचे आहेत. अँड दे आर अटॅच ॲट इच नोड, प्रत्येक नोडला या ठिकाणी हे जोडलेले आपल्याला पाहायला मिळतील. की ज्यामध्ये पुन्हा यू कॅन ऑब्झर्व दे आर युनायटेड ॲट लिस्ट फॉर अ पार्ट ऑफ द लेंथ अँड दस दे आर फॉर्म sheath around the stem, and sheath has a free and pointed teeth like tips. Okay, so in this number of leaves per node varies according to the species, and the species with narrow stems have few leaves. लिव्ज इन इक्विसिटम, जसं की काही मध्ये 2 ते 3 लिव्ज असतात, तर काही मध्ये 40 लिव्ज आपल्याला पाहायला मिळतील काही स्पेसीज मध्ये. तर असा नंबर याच्यामध्ये व्हेरिएबल आहे.
नंबर ऑफ लिव्ज ॲट दी नोड करस्पॉन्ड टू नंबर ऑफ रिजेस. जेवढ्या काही त्या शिरा आहेत त्याच्यावरती आपल्याला त्या स्टेमवरती पाहायला मिळतील, तेवढ्याच नंबरचे लिव्ज काही वेळेला आपल्याला या इक्विसेटम वरती पाहायला मिळतात. तर अशा प्रकारचे हे लिव्ह स्ट्रक्चर आपल्याला ह्या इक्विसेटम मध्ये पाहायला मिळतं. आता हे झालं सगळं मॉर्फॉलॉजिकल व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स. यापेक्षा महत्वाचं काय बघा आता याच्यामध्ये, रिप्रोडक्शन कशा प्रकारे होतं इक्विसेटम मध्ये, रिप्रोडक्शन कशा प्रकारे होतं. तर याच्यामध्ये बघा पर्टिक्युलरली दोन प्रकारे रिप्रोडक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. एक आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आणि दुसरा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे आहे ते इन दिस यू कॅन ऑब्झर्व दी सबटेरेनियन रायझोम्स ऑफ सम स्पेसीज. म्हणजे काय, या काही इक्विसेटमच्या काही स्पेसीज आहेत त्याचं जे काही रायझोम आहे, या रायझोम वरती काही वेळेला ट्यूबर फॉर्मेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ट्यूबर म्हणजे कसं, लहान लहानशा अशा गाठी त्याच्यावर तयार होतात अँड दे आर सेपरेट फ्रॉम दी पॅरेंट प्लांट अँड दे विल जर्मिनेट टू प्रोड्यूस न्यू स्पोरोफायटिक. अशा लहानशा काही लहानशे कंद जसे असतात, कंदासारखा प्रकार आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळेल तयार झालेला काही स्पेसीज मध्ये, आणि त्याच्या थ्रू व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन झालं पाहायला. किंवा मग कॉमनली जे काही रायझोम आहे हे स्टोलॉन सारखं वाढत जातं आणि त्याचे जे वेळेला तुकडे पडतील, फ्रॅगमेंट्स पडतील, तर त्यापासून या रायझोमचा जो काही फ्रॅगमेंट असेल, तुकडा असेल, हा या ठिकाणी नवीन प्लांटमध्ये देखील ग्रो होऊ शकतो. म्हणून याला म्हटलं आपण व्हेजिटेटिव्ह टाईपचं रिप्रोडक्शन. बरोबर. दुसरा महत्वाचा टाईप आहे रिप्रोडक्शनचा, तो म्हणजे दॅट इज बाय दी स्पोर फॉर्मेशन और सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग यामध्ये स्पोर्स जे आहेत, हे स्पोर्स दे आर प्रोड्यूस विदिन दी स्पोरॅन्जी. यामध्ये पहा स्पोर्सच्या थ्रू रिप्रोडक्शन होते. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सुरुवातीला मेल गॅमेट फिमेल गॅमेट तयार होणार, त्यामध्ये फ्युजन होईल, झायगोट फॉर्म होईल. हा झायगोट जो आहे तो हा झायगोट डेव्हलप झाला, तो झायगोट जो आहे तो स्पोरोफाइट मध्ये डेव्हलप होईल आणि मग त्या स्पोरोफाइटवरती स्पोर तयार होण्यासारखे असं स्पोरॅन्जिया या ठिकाणी तयार झाले आपल्याला दिसतात. सो इन दिस sporangia are born on the sporangiophores which are aggregated into a compact structure termed as strobilus. यामध्ये पहा हे स्पोरॅन्जिया जे आहे ते स्पोरॅन्जिया कुठे तयार होतात, तर असं एक कॉम्पॅक्ट कणिसासारखं लहानसं कणिस जसं असतं, एखादं बाजरीचं कणिस आहे, ज्वारीचं कणिस तुम्ही पाहिलं असेल, गव्हाची ओंबी पाहिली असेल, अशा प्रकारे कॉम्पॅक्टली अगदी मायन्युटली हे स्पोरॅन्जिया जे आहेत हे या ठिकाणी स्ट्रॉबिलस वरती फॉर्म होतात, किंवा ज्याला कोन असं म्हटलं जाते, किंवा स्पोरॅन्जिओफेरस स्पाइक असं देखील म्हटलं जातं. मग आता ऍक्च्युली हे स्ट्रॉबिलस जे आहे ते स्ट्रॉबिलस कसं आहे, याप्रमाणे पहा. दिस इज द स्ट्रॉबिलस. याप्रमाणे साईडला तुम्ही सुद्धा पाहू शकाल की जे काही इक्विसेटम प्लांट आहे, इक्विसेटम प्लांटच्या स्पेसिसवर त्या प्रत्येक स्पोरोफायटिक टीपच्या त्या स्पोरोफायटिक स्टेमच्या टीपला, अपेक्सला या ठिकाणी काय आलेले, हे स्ट्रॉबिलस आलेलं आपल्याला पाहायला. स्ट्रॉबिलस म्हणजे काय की ज्यामध्ये स्पोरॅन्जिया आहे. स्पोरॅन्जिया कशी असतात तुम्हाला आता डिटेल पुढे याची ज्यावेळेला आपण अॅनाटॉमिकल डायग्राम बघू त्यावेळेला क्लिअर आता. किंवा इथं जे दिसतात तुम्हाला बघा, एखादं अननस जसं असते, पायनॅपल जसं असेल, त्या टाईपचं, किंवा आपण तेवढ्या मोठ्या साईजचं नाही, अगदी लहान आकाराचं 1, 2 ते 3 सेंटीमीटर इतक्याच लांबीचं आपल्याला हे स्पोरोफाइट वरती असलेलं काय म्हणतात त्याला, स्ट्रॉबिलस या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसतो. आणि मग हा स्ट्रॉबिलस जो आहे विच इज फॉर्म at the terminal position of the aerial stem and generally which is born terminally on the chlorophyllous vegetative shoots. पुढे तयार होतो तो या व्हेजिटेटिव्ह शूटच्या टर्मिनल पोझिशनला, म्हणजे टोकाला या ठिकाणी तयार होतात, ज्यामध्ये सपोज दे मे बी बॉर्न टर्मिनली और इन सम प्लांट दे आर स्ट्रिक्टली नॉन क्लोरोफिलस ॲक्सिस. काही सेपरेट ब्रांचेस काही इक्विसेटमच्या स्पेसिसमध्ये फॉर्म होतात आणि त्या सेपरेट ब्रँचवरती आपल्याला हे स्ट्रॉबिलस तयार झाले आपल्याला दिसते. पण इन ॲन जनरल दिस स्ट्रॉबिलस विच इज कंपोज ऑफ ॲन ॲक्सिस विथ व्हर्ल ऑफ स्पोरॅन्जिओफोर. स्ट्रॉबिलस म्हणजे काय की त्या ठिकाणी भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी स्पोरॅन्जिओफोर्स आहेत, जे एकत्र असतात. त्या प्रत्येक स्पोरॅन्जिओफोरवरती किंवा स्पोरोफिलमध्ये आपल्याला स्पोर्स तयार झाले आपल्याला दिसतात. सो इच स्पोरॅन्जिओफोर which is stalk structure
bearing a hexagonal pelted disc at its distal end. कशा प्रकारे पाहिजे बघा. हे जे काही स्पोरोफिल किंवा स्पोरोफिल आहे, स्ट्रॉबिलस आहे सॉरी, या स्ट्रॉबिलस वरती असे अनेक स्पोरोफिल आहेत. एक स्पोरोफिल जर काढला आपण तर असा दिसतो, आणि या स्पोरोफिल वरती जो काही हेक्झागोनल पेल्टेड डिस्क असते, या डिस्कच्या खालच्या बाजूला असे गव्हाच्या साईजचे किंवा गव्हाच्या आकाराचे स्पोरॅन्जिया आपल्याला या ठिकाणी दिसतील, की ज्या स्पोरॅन्जियामध्ये अनेक काय आहेत, स्पोर आहे. हा, अशा प्रकारचे अनेक स्पोरॅन्जिओफोर या ठिकाणी या स्ट्रॉबिलसला अटॅच असलेले आपल्याला दिसतात एका सेंट्रल ॲक्सिसला. त्याला स्टॉक आहे, पेल्टेड डिस्क आहे, आणि या पेल्टेड डिस्कच्या आतल्या बाजूला खालच्या बाजूला अशा प्रकारचे अनेक स्पोरॅन्जिया आहेत. सो व्हेन दे आर डिहाइज थ्रू दी स्पोरॅन्जिया द मल्टिपल स्पोर्स विल बी रिलीज. खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे स्पोर जे ते बाहेर पडतात, आणि मग हे स्पोर पुन्हा त्या एन्व्हायरमेंटमध्ये डिस्पर्स होतील, त्या ठिकाणी पुन्हा अप्रोप्रिएट कंडिशनला जर्मिनेट होतील. कशा प्रकारे डेव्हलप होते पहा हे स्ट्रॉबिलस. यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इन दिस यू कॅन ऑब्झर्व दी 5 to 10 elongated cylindrical hanging sporangia are born on the sporangiophore. Okay, and these flattened tips of the sporangiophore fit closely together with provide protection to the developing sporangia, and in these the axis bears a ring-like outgrowth, and they are so called as the annulus immediately below the verse of sporangiophore, which provides additional protection during the uh, formation of that spores. ओके, तर मग याच्यामध्ये काय होतं पहा, हे ज्या वेळेला डेव्हलपमेंट आपण याची जेव्हा बघतो तर याच्यामध्ये कशी डेव्हलपमेंट होते बघा स्पोरॅन्जियमची. पहिल्यांदा मोड ऑफ डेव्हलपमेंट जी आहे स्पोरॅन्जियमची, विच इज यू स्पोरॅन्जिएट टाईपची. यू स्पोरॅन्जिएट टाईप म्हणजे काय, एकच सिंगल टाईपचे स्पोर्स यावरती तयार होतात. That it is not entirely formed from a single initial, and superficial cells adjacent to the original initial may also take part in the development of sporangium. कशा प्रकारे डेव्हलप होणार आहे लक्षात घ्या. अशा प्रकारचा हा कोण या ठिकाणी डेव्हलप झाला, स्ट्रॉबिलस. त्या स्ट्रॉबिलसच्या ऍक्सिस वरती असे अनेक असे काय आहेत, स्पोरॅन्जिओफोर यावरती तयार झाले. ठीक आहे, आणि या स्पोरॅन्जिओफोर वरती जी काही पेरिक्लिनल डिव्हिजन होणार आहे, त्याच्या थ्रू सेल डिव्हिजनच्या थ्रू थोडक्यात या ठिकाणी अशा प्रकारचं स्ट्रक्चर डेव्हलप होतं, की ज्यावरती याप्रमाणे स्पोरॅन्जिया असतात. राईट. मग पुढे जाऊन जर बघितलं आपण डिटेल डायग्राम पहा इथं कशी. स्ट्रॉबिलस जे आहे हे स्ट्रॉबिलस असं आहे पहा, त्या स्ट्रॉबिलसच्या खाली ॲन्युलस आहेत, नंतर खाली ज्याचं स्टेम आहे. या स्ट्रॉबिलसचं जर असं व्हर्टिकल सेक्शन जर घेतला वा, तर आपल्याला याप्रमाणे असं स्ट्रक्चर पाहायला मिळेल. सेंट्रलला असा ॲक्सिस आहे, आणि या ॲक्सिसवरती अटॅच असणारे असे जे काही कप्पे आहेत, या कप्प्यामध्ये किंवा या ठिकाणी हे स्पोरॅन्जिओफोर या ठिकाणी आपल्याला असे जोडलेले आपल्याला दिसतात. प्रत्येक स्पोरॅन्जिओफोरच्या आतल्या बाजूला जी काही पेल्टेड डिस्क असेल त्याच्या चहूबाजूने असे स्पोरॅन्जियम फॉर्म झालेले आपल्याला दिसतील, आणि प्रत्येक स्पोरॅन्जियम मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पोर्स तयार होतात. या स्ट्रॉबिलसचं जर काही ट्रान्सफर सेक्शन जर काही घेतला म्हणजे असा आडवा, तर या प्रकारची डायग्राम आपल्याला पाहायला, की ज्यामध्ये स्पोरॅन्जिओफोर्स असे साईडला आहेत. ओके, आणि सेंटरला जो येतो आपल्याला असा ऍक्सिस पाहायला मिळतो. म्हणजे सेम अननसाचं जर काही तुम्ही चक्ती खाली असेल, अननसाचं स्ट्रक्चर जर पाहिलं असेल, सेम जवळपास त्या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. फक्त फरक एवढाच आहे की या ठिकाणी आतल्या बाजूला हे सगळे काही स्पोरॅन्जिया तयार होतात. बाहेरून अशी डिस्क असते, ही जोडलेली अशी डिस्क छत्रीसारखी, आणि या छत्रीच्या आतल्या बाजूला या ठिकाणी स्पोरॅन्जिया तयार होतात. पहा इथं खाली दाखवलेलं आहे. खूप सुंदर स्ट्रक्चर आहे. ज्यावेळेला मॅच्युअर स्पोरॅन्जिया आपण पाहतो, मॅच्युअर एखादा स्पोरोफाईट किंवा ज्याला आपण म्हणूया स्ट्रॉबिलस या ठिकाणी पाहतो, त्यावेळेला आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात येतात. मग जो काही मॅच्युअर स्पोरॅन्जियम आहे, इन दिस यू कॅन ऑब्झर्व द मॅच्युअर स्पोरॅन्जियम is an elongated sac-like structure which attached to the inner side of the pelted disc of sporangiophore, and in this it is surrounded by jacket layers, which is composed of two layers of cells, and the inner layer is generally
compress, and the cell of the outer layer have helical thickening which are involved in the sporangial disc. कसं होते पहा या ठिकाणी सुरुवातीला काय होणार आहे, त्या गॅमेटोफायटिक प्लांट मध्ये सुरुवातीला काय आलंय, गॅमेट्स तयार झाले, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, बरोबर. मेल गॅमेट फिमेल गॅमेट तयार झाले, त्यापासून जो काही झायगोट डेव्हलप झाला तो झायगोट डेव्हलप होऊन या प्रकारचा हा स्पोरोफाईट या ठिकाणी डेव्हलप झाला. मग या स्पोरोफाईट मध्ये याप्रमाणे असे स्पोरॅन्जिओ 4 तयार झाले. स्पोरॅन्जिओ 4च्या बॅक साईडला किंवा खालच्या बाजूला पेल्टेड या स्वरूपाचे स्पोरॅन्जियम तयार झाले आणि या स्पोरॅन्जियम मध्ये स्पोर तयार होणार आहे. हे स्पोर ज्या वेळेला तयार होतील तर त्याप्रमाणे असे बघा ह्या स्पोरॅन्जियम मध्ये असे अनेक मिओसिसच्या थ्रू स्पोर्स तयार होतात. आता हे स्पोर्स जे आहेत ॲट दी मॅच्युरिटी दी स्ट्रॉबिलर ॲक्सिस इलॉंगेट्स. ॲज अ रिझल्ट द स्पोरॅन्जिओफोर बिकम सेपरेटेड अँड एक्सपोर्ट. ज्यावेळेला हे स्पोर मॅच्युअर होतील त्यावेळेला हे जे काही स्पोरॅन्जिओफोर आहे हे स्पोरॅन्जिओफोर काय होणार आहे, सेपरेट होणार आहे याच्यापासून, आणि मग तो त्या ठिकाणी बस्ट होईल आणि त्यातनं मग हे सगळे काही स्पोर जे आहे ते बाहेर पडले आपल्याला. In these, the sporangium splits open by longitudinal lines due to differential hygroscopic response of the wall cells. And in these, the spores are formed. They are covered with elaters. मग हा असे स्पून लाईक म्हणजे चमचा कसा असतो ते चमच्याच्या आकाराचे किंवा त्या प्रकारचे या ठिकाणी इलॅटर्स किंवा या स्पोरला जोडलेले असे काही फिलामेंट्स आपले ह्या पाहायला मिळतील. हे इलॅटर्स कशासाठी असतात, ह्या स्पोर्सला डिस्पर्स होण्यासाठी, वेगाने यातने हे स्पोर जे आहे ते बाहेर पडतील किंवा मग पाण्यामध्ये म्हणा किंवा इतर बाकीच्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीला चिपकून म्हणा हे स्पोर जे हे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी डिस्पर्स होतात, ट्रॅव्हल करतात. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी या स्पोरला असे इलॅटर्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात. इलॅटर्स लक्षात ठेवा, या स्पोरॅन्जियम मध्ये काय इलॅटर्स असणारे स्पोर आहे. हे इलॅटर्सचं काम काय, हे बघा असं तुम्हाला जर रिअल इमेज जर बघितली आपण मायक्रोस्कोप खाली जर इमेज बघितली तर आपल्याला अशा स्वरूपाचे ही इलॅटर्स पाहायला मिळतात. म्हणजे स्पोर आहेत आणि या स्पोरच्या बाजूला असे स्पून लाईक चमच्याच्या आकाराचे आणि कॉइल्ड असलेले असे इलॅटर्स त्या प्रत्येक स्पोरला जोडलेले आपल्याला पाहायला मिळतात. किती असतात तर 4 इलॅटर्स आपल्याला पाहायला मिळतील. 4 इलॅटर्स आर जॉईंट टू ईच स्पोर. इनिशियली बघा सुरुवातीला असे ते कॉइलिंग स्वरूपामध्ये आपल्याला या स्पोरच्या भोवती आपल्याला हे इलॅटर्स जे आहेत हे इलॅटर्स असलेले आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला अशी कॉइलिंग त्या स्पोरच्या भोवती आपल्याला झालेली पाहायला मिळते. मग जे काही स्पोर आहे या स्पोरचं जर स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर स्पोर्स आर स्पेरिकल अँड दे आर फिल्ड विथ डेन्सली पॅक्ड क्लोरोप्लास्ट. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं डेन्सली पॅक असं क्लोरोप्लास्ट आहे आणि स्पेरिकल आहेत, गोल आकाराचे आहेत. ज्यामध्ये स्पोर वॉल इज लॅमिनेटेड अँड शोज 4 concentrate layers. The innermost, which is delicate intine layer, followed by the thick exine layer and middle cuticular layer, and outermost epispore or perispore layer is there. So in this the intine and exine are true walls of that spore. म्हणजे जनरली 2 वॉल आपल्याला या पर्टिक्युलरली या स्पोर वरती असलेल्या पाहायला मिळतील, जसे की कोलन ग्रेन्स मध्ये असतात त्याप्रमाणे. In these, the outer 2 layers, like cuticular layer and epispores, are derived due to the disintegration of the non-functional spore mother cells and tapetal cells. याप्रमाणे हे स्पोर तयार होतं बघा. आणि ॲट द मॅच्युरिटी हे जे काही स्पोर आहेत they splits to produce 4 ribbon like bands, okay, or strips with flat spoon like tips. म्हणजे त्या स्पोरच्या भोवती असे 4 काय असतात इलॅटर्स किंवा अपेंडेजेस आपल्याला याच्यावरती पाहायला मिळतील. अँड दीज बँड्स आर free from the spore wall except for a common point of attachment, and they remain tightly coiled around the spore until the sporangium is fully matured, and this is called the elaters. म्हणजे काय की प्रत्येक स्पोरला डिस्पोर्स होण्यासाठी स्पोर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करण्यासाठी त्या स्पोरला अटॅच असणारे असे हे इलॅटर्स किंवा बँड्स आपल्याला याच्यावरती पाहायला मिळतात. ओके, हे आर हायग्रोस्कोपिक म्हणजे काय अगदी
लहान आकाराचे असतात, मायक्रोस्कोपमध्ये जर बघितलं तुम्ही तर कलरलेस आपल्याला हे इलॅटर्स पाहायला मिळतील. And in these, the spores remains most moist at early stages of development, and the elyters are spirally coiled around the spores. ओके, तर जनरली ह्या इलॅटरचं फंक्शन काय आहे? तर पहिलं फंक्शन म्हणजे काय आहे, तर या स्पोर्सला डिस्पर्स करणे.